नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहे आणि मुलांना घरी असल्यानंतर काहीतरी चटपटीत खायला हवं असते। त्यामुळे मी आज मुलांसाठी आप्पे बनवले होते। पण त्याचबरोबर आप्प्यासोबत खाण्यासाठी आपण मसाला दही बनवलेला आहे, तडका दही बनवलेला आहे। तर तडका दही कसे बनवायचे याची रेसिपी आपण आता बघणार आहे। तर त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल टाकून घेतल्यानंतर हे तेल आपल्याला थोडे छान तापू द्यायचे आहे, त्यामुळे तडका दह्याला छान बसतो। आता आपण बघा, तेल आपले तापून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, त्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहे। जिरे मोहरी आपल्याला छानपैकी तडतडून द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आपल्याला छान काप करून यामध्ये घालायची आहे आणि ती सुद्धा छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। त्यामुळे हिरवी मिरचीची चव त्या दह्याला येईल आणि आपल्याला कढीपत्ता सुद्धा तसाच फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे कढीपत्त्याचा सुगंध त्या दह्याला येईल आणि चवही छान लागेल। आता हे छान आपण अशा पद्धतीने थोडे फ्राय करून घेतले की त्यामध्ये आता आपण थोडी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर याच्यासाठी की आपण दह्याला कोथिंबीरचा आपला थोडा सुगंध आला पाहिजे त्यासाठी। आणि त्यानंतर किंचित असे थोडे आपल्याला हळद घालायची आहे। हळद घातल्यामुळे दह्याला छान गोल्डन ब्राऊन म्हणजेच पिवळा रंग येईल आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं आपल्याला धनिया पावडर घालायची आहे चवीसाठी। आता हे छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे। हे थोडे फ्राय करून घेतले की आता आपण त्यामध्ये थोडे आपल्याला तेल वाढवून घ्यायचे आहे, म्हणजे आपलं तेल थोडं कमी झालं होतं। आणि पुन्हा एकदा आपण हे छानपैकी परतून घेऊ। याला छान पद्धतीने तयार केल्यामुळे याची चव चांगली लागते आणि मुलांना खूप आवडते। त्यामुळे आपल्याला हे छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला दही घालायचे आहे, लागेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला दही घालायचे आहे। त्यानंतर हे छानपैकी आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि जास्त वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचे नाही आहे। आपण बिलकुल 1 मिनिटात आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपले मसाला दही तयार झालेले आहे, त्याला छान तडका बसलेला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये थोडे मीठ घालायचे आहे आणि थोडी आपल्याला साखर घालायची आहे, म्हणजे दह्याला आंबट गोड अशी चव येईल आणि खायला अतिशय चविष्ट लागेल। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपले दही तयार झाले की त्याला आपण छानपैकी डेकोरेट करू। डेकोरेट म्हणजे मोठ्यांना आवडेल असे थोडे तेज करण्यासाठी आपण हिरवी मिरची त्यामध्ये घातली होती, पण त्यामध्ये आता थोडं आपण आणखीन लाल तिखट वरून थोडं आपल्याला डेकोरेटसाठी टाकायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे। अशा पद्धतीने आपण बघा त्याला डेकोरेट करत आहोत। आता कोथिंबीर घातली की आपले रेसिपी तयार। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा। धन्यवाद।